साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पावसाचं प्रमाण जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपण स्थलांतर करावे, कारण पावसाच्या पाण्याचा प्रवाह, नदीला येणारा पाण्याचा प्रवाह, नाल्याच्या येणारा प्रवाह हा जास्तीच आहे। त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी महापालिका यथायोग्य कारवाई करत आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी आपत्ती व्यवस्थापन असताना काही लोकांनी नाला पदार्थ गैरवापर करून नाला वळवलेला आहे। आता सदर ज्या स्पॉटला ज्यांनी नाला वळवलेला आहे त्याचे आता पाणी झालेले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये यशनगर परिसर आहे, त्याचबरोबर देशमुख पाटील वस्तीचा परिसर आहे। या ठिकाणी रेल्वेचे जे 6 कमान आणि 14 कमानच्या भागामध्ये ज्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्या ठिकाणी नागरी वस्तीत पाणी गेल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। आणि या बाबतीत आम्ही सगळं पाहणी केली असता वरून येणारं जे पावसाचं पाणी आहे त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने वस्त्यामध्ये पाणी घुसल्याचं चित्र सध्या आहे। तर मी आजच्या या माध्यमातून सर्व शहरवासियांना विनंती करतो की पावसाचं प्रमाण जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपण स्थलांतर करावे, कारण पावसाच्या पाण्याचा प्रवाह, नदीला येणारा पाण्याचा प्रवाह, नाल्याच्या येणारा प्रवाह हा जास्तीच आहे। त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी महापालिका यथायोग्य कारवाई करत आहे। त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटिंग असेल, फायर ब्रिगेडची गाडी असेल किंवा ज्या काही यंत्रणा उभा करायची त्याची सोय महापालिकेने केलेली आहे। तथापि नागरिकांनी महापालिकेत सहकार्य करून आपल्या स्वतःच्या आणि अनारोग्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे। त्या माध्यमातून आपल्यास मी आव्हान करीत आज मी हे रेल्वेच्या पटरी असेल, रेल्वेच्या परिसरात, ब्रिजच्या परिसरात मी पाणी करताना असं लक्षात आलं की बरेचसे नागरिक त्या रेल्वे ट्रॅकवर हिंडताना दिसत आहेत। इथं मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक आहे आणि रेल्वेच्या वाहतुकीच्यामध्ये कोणताही अडथळा होऊ नये, नागरिकांनी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। स्वतःच्या जीवाला जपणं आवश्यक आहे। त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी या रेल्वेच्या ट्रॅकच्या परिसरात हिंडू असे आवाहन आजच्या माध्यमातून मी आपणास करीत आहे। नमस्कार, आज आपण आहोत यशनगरच्या शेवटच्या टोकापाशी। 6 कमानच्या इथे मोठ्या प्रमाणात अदिला नदीचे पाणी आल्याचे आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी 54 मीटर पुलाच्या पलीकडच्या बाजूस म्हणजेच मुक्ताई मंदिर, महादेव मंदिर या साईडला देखील राजेश कोटीनगर, लक्ष्मीपेठ, धुम्मा वस्ती या भागात देखील पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो हे पाणी हळूहळू या नगरांमध्ये शिरण्याचे सुरुवात सुरू आहे। 54 मीटर रस्त्याकडून सरळ जो जाणारा मार्ग आहे तेथे गंगाईनगर, जानकारनगर या भागामध्ये प्लॉटिंग केलेल्या भागात देखील हे पाणी शिरल्याचे आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात अदिला नदीचे पाणी हे वाढत असताना आपल्याला दिसते। हा मार्ग 54 मीटर रस्त्यावरील रुळाचा आहे। या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे। महिला, पुरुष, लहान मुले देखील या भागात आपल्याला पाणी पाहण्यासाठी येत असताना दिसत आहे।
इथपर्यंत आपण